हाय हॅलो नमस्कार. मी श्रमिका, तुमची सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आज बघा, आपण कालच्या भागामध्ये एवढी नथ कंप्लीट केली, तर आता आपण हिला काय करणार आहे. खाली बघा, आपल्याला एक इथे पहिले डायमंड चिटकवायचा आहे. तर आपण इथे एक छान असा गोल्ड डायमंड चिटकवूया. तर बघा, आपण इथे आहे ना येलो कलरचा डायमंड घेऊया. हे बघा, हे फॅब्रिक ग्लू आहे. हे असं इथे लावायचं आणि इथे आहे ना आपण हा येलो कलरचा डायमंड लावूया. त्याच्यानंतर बघा, आपण आपले जे मणी आहे शुगर बीट्सचे, या मण्यांनी वर आपल्याला वर्क करायचं. तर हा धागा वापरायचा आणि बघा असं करायचं. म्हणजे आपल्या लक्षात येतं की याला आपल्याला राऊंड किती लागणार. इथे सुया टाकायची, धागा परत इथे काढून द्यायचा. हे बघा, त्याच्यानंतर परत आपण सुया टाकायची आणि इथे धागा काढून घ्यायचा. ही लाईन आपली कंप्लीट झालेली आहे. आता याच्यानंतर आपण मोती घेणार आहोत. आता बघा, आपण इथे मोत्यांचा वापर करणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा, सुई खाली टाकायची आणि हे बघा, सुई खाली टाकली की धागा वर काढून घ्यायचा. हे बघा, धागा वर काढला की मोती घ्यायचा,
मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की 1 किंवा 2च मोती घ्यायचे असतात आपल्याला. बघा आपण एक मोती घेतलाय, धागा वर काढायचा, दुसरा मोती घ्यायचा, धागा वर काढायचा. या पद्धतीनेच आपल्याला पूर्ण हा राऊंड तयार करून घ्यायचा आहे. धागा या मोत्यामध्ये पण आपण एक वाल्या टाकू शकतो. हे बघा असं, आणि हा धागा इथे पॅक करू शकतो. हे या पद्धतीने म्हणजे आपल्याला जरी आपण एंडची नाही गाठ मारली आणि या मोत्यामध्ये पण टाकून दिला तरी चालते. तर बघा आता आपली शुगर बीट्स झाली आणि मोत्यांची लाईन झाली. तर आपण हे ना इथे बघा डायमंड चेन पण लावू शकतो. तर आपण बघूया आपली डायमंड चेन इथे बसते का. हे बघा, कारण काय होतं याने हे ना एकदम लुक येतं आणि शायनिंग येते नथला. तर हे बघा इथे बसते आपली. तर आपण इथे काय करणार आहे, आपल्याला जेवढं माप लागतं ना तेवढीच डायमंड चेन घ्यायची आणि बाकी तोडून घ्यायची. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला फॅब्रिक ग्लूचा वापर करायचा आहे. तर आता तुम्ही बघू शकता आपण काय करणार आहे, इथे आहे ना फॅब्रिक ग्लूचा वापर करणार आहे. तर आपण आणि तुम्ही बघा आपला नथचा जो व्हिडिओ आहे ना हा आपण डिटेलमध्ये टाकलेला आहे. आपण तुमच्यासाठी बघा एकाच भागात पूर्ण नथ शिकवलेली नाही आहे, एकदम सावकाश शिकवलेला आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असता तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. आणि हा लाईव्ह पण व्हिडिओ जॉईन करत चला, आपण लाईव्ह सेक्शनही घेत असतो. तर हे बघा आपण आता फॅब्रिक ग्लू लावलेला आहे. आता आपण काय करणार आहे, आपली जी डायमंड चेन आहे ना ही आपण अशा पद्धतीने लावायची, एकदम अशी लूज सोडायची. आणि हे बघा याला आहे ना आपल्याला हे बघा आता आपली डायमंड चेन झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा लुक आलेला आहे आपल्या नथीला केवळ त्या डायमंड चेनमुळे. तर आता आपण इथे आहे ना मोठ्या मण्यांचा आपण हे मणी पण घेऊ शकतो. तर आपण काय करू, हे बघा हे मणी घेऊ मोठे मोठे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे मणी आहेत ना हे पहिले आपण दोन दोन करून घेऊ. कारण काय होतं
आपण याला असं 2-2 करून घेऊया. आपल्याला लागेल ना तसं पद्धतीने घेऊया आपण. तर आपण आता काय करणार आहे, याच्यामध्ये आपला खालून पहिले धागा वर काढून घ्यायचा. खालून धागा वर काढला की हे बघा एका वेळेस एकच मणी टाकायचा. एका वेळेस एक मणी टाकला की याला आपल्याला काय करायचं, आणि एक हा छोटा मणी आहे. म्हणजे काय होईल, डिझाईनला आपल्या एक छान असं लुक येईल. तर आता इथे आपण काय करणार आहे, हे बघा धागा वर काढून घ्यायचा आणि हा धागा वर काढला की हा धागा परत याच्यामध्येच आपल्याला एंडची नॉटही टाकू शकतो. हे धागा वर काढला की या धाग्याला आपल्याला हे झाली आपली एक. आता आपल्याला दुसरं करायचं, हा मणी घ्यायचा, मोठा मणी. तर आपल्याला पहिले काय करावं लागेल, याच्यामध्ये छोटा मणी आणि मोठा मणी अशा पद्धतीने मणी टाकायचा. इथे सुई टाकायची, इथे सुई टाकली की हा हे बघा हा धागा असं खालून वर काढून घ्यायचा. हे बघा आपली ही जी डिझाईन आहे ना, याच्यामध्ये एक मोठा मणी 5 नंबरचा आणि एक शुगर बीटचा मणी असे 2 डिझाईन येणार आहे. आणि ही डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे बघा पूर्ण झाल्यानंतर. असाच ह्याच्यामध्ये जरी टाकला ना आपण, हे बघा राऊंड करून या 1 नंबरच्या ह्याच्यात हे बघा हा धागा आहे ना, राऊंड करायचा आणि असं हे बघा तरी चालतं. हे बघा असा इफेक्ट करायचा असतो, तुम्ही बघू शकता आहे की नाही. आता आपण काय करणार आहे, इथे आपल्याला एक छोटा मणी आणि परत एक आपला 5 नंबरचा मणी. इथे आपण सुई टाकायची. हे बघा अशा पद्धतीने करू शकतो. बरोबर आहे. असं केलं की आपल्याला काय करायचं आहे, खाली सुई टाकायची, धागा वर काढायचा आणि धागा वर काढला की परत तुम्हाला इथे बघा सुई टाकायची आणि हे बघा आपण
आपण व्हिडिओ आहे ना तुमच्यासोबत मी डिटेल शेअर करते आहे। तर आपला त्यासाठी व्हिडिओ आहे ना लॉंग होतो आणि आपल्याला आहे ना एक व्हिडिओ एक 15 मिनिटाचा मी टाकू शकते बघा, कारण आपल्याकडे काही वायफाय वगैरे नाही आहे, त्यामुळे आपल्याला जास्त लॉंग व्हिडिओ काही टाकता येत नाही। हे बघा, तर बघा आपली पूर्ण राऊंड झालेला आहे। मी तुम्हाला आता एक शेवटचा मणी राहिलेला आहे आपला, तो आपण तयार करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता, हे बघा आपण काय केलेलं आहे, आपला जो एक मणी आहे ना तो मणी आणि आपला छोटा शुगर बीट्सचा मणी, दोन्ही मणी आपण सोबतच घ्यायचे। तर हे बघा, सुई अशी खाली टाकली की आपण मणी वर घेऊन घ्यायचा। मणी वर घेतला की हे बघा, एक पहिले छोटा मणी टाकायचा आणि नंतर आपला हा मोठा 5 नंबरचा मणी टाकायचा आणि त्याच्यानंतर आपण हे दोन्ही मणी सोबत टाकले की इथे आपण खाली सुयात टाकून खालचा धागा वर काढून घेणार आहे। आणि हा जो धागा आहे आपला काढलेला, हाच धागा आपल्याला याच्या वर असा गुंडाळून घ्यायचा आहे। हे बघू शकता तुम्ही, म्हणजे काय होतं, आपला धागा आहे ना पॅक बसतोही आणि निघतही नाही। तर हे बघा, आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे। डिझाईन आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेट्ससाठी। बघा आपली डिझाईन नथनीची झालेली आहे इथपर्यंत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही डिझाईन कंप्लीट केलेली आहे। आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये ही डिझाईन आणि ही पूर्ण आपली जी तार असतो हा नथीचा, तो पूर्ण करून घेणार आहे।